चिखलदरा तालुक्यातील तेलखार गणातील घरकुल लाभार्थ्यांना आर्याची मार्फत कमालीचा त्रास दिला जात असल्याची तक्रार वाढतच असल्याचे चित्र दिसून येत आहे। मागील 2 महिन्यांपासून या भागातील RHE गावांमध्ये फिरकलेच नसल्याचे समजले जात आहे। परिणामी घरकुल लाभार्थ्यांना भर उन्हामध्ये दिवस काढावे लागत आहे। तसेच काही दिवसात पावसाळा तोंडावर येत असून लाभार्थ्यांना उन्हाळा जसा उघड्यावर काढावा लागला तसाच पावसाळासुद्धा उघड्यावर काढण्याची वेळ आता घरकुल लाभार्थ्यांवर आलेली आहे। घरकुलाचे नियमित हप्ते टाकण्यात येत नसल्यामुळे घरकुलचे लाभार्थी हे कमालीचे हैराण झालेले आहेत। याला जबाबदार कोण असा प्रश्न घरकुल लाभार्थी करीत आहे। 3 ते 4 महिने ओलांडून गेले असून सुद्धा पुढील हप्त्याची वाट बघण्याची वेळ घरकुल लाभार्थ्यांवरती आले आहे। एका घरकुलाचे पूर्ण पैसे मिळण्याकरिता जवळपास 1.5 ते 2 वर्षे लागत असल्यामुळे आर्याचीवर लाभार्थ्याचा अत्यंत रोष वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे। ज्या लोकांना घरकुल बांधकामाबाबत माहिती नाही अशा लोकांना आर्याची म्हणून या पदावर कसे काय नेमल्या गेले असे घरकुल लाभार्थ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे। अनुभवी व्यक्तींची निवड या पदासाठी करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिक करीत आहे। आचारसंहितेची आड घेऊन लाभार्थ्यांना आर्थिक त्रास देण्याचा फंडा आर्याचीकडून वापरण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे। तसेच आर्याची यांना घरकुल लाभार्थ्यांशी व त्यांच्या समस्यांशी काहीही घेणे देणे नसल्याचे सुद्धा दिसून येत आहे। या आर्याचीच्या लापरवाहीमुळेच गावातील घरकुले अर्धवट असल्याचे आरोप लाभार्थी करीत आहे। अशा लापरवाही कर्मचाऱ्यांवरती कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सुद्धा लाभार्थ्यांमध्ये होत आहे। चिखलदरा येथून VCN करिता मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत।